नमस्कार आणि सर्वांचं स्वागत आहे. आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस. माझ्या सर्व मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सर्व प्रजेला महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पण आज मी तुमच्या समोर एक प्रश्न मांडतोय. मला खूप गर्व वाटतो की मी मुंबईत महाराष्ट्रात जन्माला आला. मला मराठी आवडते, मराठीत वार्ता करायला आवडते. आपण खूपदा हे प्रश्न बघितले आपल्या समोर मांडले गेलेले की मराठी माणूस काय आहे, मराठी माणूस कुठे जातोय आणि मराठी माणसासाठी काय केलं जात आहे. पण मला तो प्रश्न विचारायचा आहे, जितके मराठी लोक आहेत ते स्वतःसाठी काय करतात आहे, ते राष्ट्रासाठी काय करतात आहे, ते महाराष्ट्रासाठी काय करतात आहे. आजचा दिवस माझी सुरुवात झाली सकाळी उठून विको वज्रदंती या टूथपेस्टने. त्यानंतर मी बॉम्बे शेविंग कंपनीच्या रेझरने शेव केलं आणि विकोचंच टर्मरिक शेविंग क्रीम वापरलं. आता हे 3 गोष्टी मी तुम्हाला का सांगितलं, कारण विकोच्या मागे आहे एक मराठी माणूस पेंढारकर आणि तसंच बॉम्बे शेविंग कंपनी रेझरच्या मागे उभा आहे शांतनू देशपांडे. आता हे 2 मराठी माणूस, यामुळे या 2 कंपन्या चालतात. आपण सर्व मराठी माणसं का यांचं प्रोडक्ट विकत घेतो? आपण मराठी म्हणतो, महाराष्ट्र म्हणतो, पण काय आपण मराठी किंवा महाराष्ट्रीयन उद्योगांना पुढे घेऊन जातो? आपल्याकडे इतके सगळे लोक आहेत, आपल्याला बहुतेक त्याबद्दल माहिती पण नसणार. गरवारे, किर्लोस्कर, पण बहुधा त्यांच्या कंपन्या आमच्या संपर्कात डायरेक्टली येत नाही. पण खूपसे असे उद्योजक आहेत, जसं की वामन हरी पेठे ज्वेलरीमध्ये, चितळे बंधू जे डेअरी प्रोडक्ट्स बनवतात, बेडेकर लोणचं, या व्यतिरिक्त किती असे सगळे व्यवसाय ज्याबद्दल तुम्हाला पण माहिती असणार. पण का आपण आपला पैसा या व्यावसायिकांना पुढे जाण्यात मदत करायला लावतो? हा प्रश्न तुमच्या समोर सोडतोय मी. आपण आता हल्लीच धुरंधर हा चित्रपट पाहिला असणार. उत्तम चित्रपट, मलाही खूप आवडला. पण आपण जसं धुरंधरला आम्ही साथ दिला, हा चित्रपट पाहिला, तसं आपण किती जण आहे जे मराठी चित्रपट पाहायला थिएटरमध्ये जातो? दादासाहेब फाळके यांनी पूर्ण भारताची चित्रपटसृष्टी सुरू केली. त्यांना आम्ही त्यांचं फादर ऑफ इंडियन सिनेमा म्हणतात. पण आता मराठी सिनेमाच पाहायला बहुतेक कोण जात नाही आणि मराठी बांधवच जात नाही बहुतेक. सिनेमा सोडा, आपलं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे मराठी नाट्यसृष्टी. मराठी नाट्यसृष्टीला बहुतेक परेश रावल सारख्या मोठ्या कलाकाराने म्हटलं की अशी नाट्यसृष्टी कुठे भारतात नाहीच आहे. मराठी नाटक हा जर परेश रावल सारखा एक कलाकार जाऊन बघतो, आपण किती जण आहे जे म्हणतात की आपण मराठी वाचवायचं आहे, मराठी माणसाला पुढे करायचं आहे? किती जण आहे आपण जाऊन मराठी नाटक बघायला जातात? माझे वडील मला लहानपणी दीनानाथ मंगेशकरमध्ये नाटक बघायला घेऊन जायचे, म्हणून मला बहुतेक त्याची आवड आहे, रुची आहे आणि अजूनही ती नाट्य संस्कृती जपली गेली आहे. पण तसंच खूपशे आपले वस्तू पण आहे जे बहुतेक तितके जपले नाही गेले. आपल्याला एक प्राडासारखी कंपनी जेव्हा आपले कोल्हापुरी चप्पल त्यांची मॉडेल घालून इटलीत मिरवते, तेव्हा आपल्याला आपल्या कोल्हापुरी चप्पलचं महत्त्व कळतं. त्या व्यतिरिक्त आपण किती जण आहोत जे कधी कोल्हापूरला जाऊन किंवा कुठेही जाऊन कोल्हापुरी चप्पल विकत घेतो? किती गर्वाने आपण ते चप्पल घालून फिरतो? मला हे प्रश्न विचारायचे आहे की आपण सगळे महाराष्ट्र म्हणतो, महाराष्ट्र दिवस साजरा करतो. महाराष्ट्र दिवस केवळ नुसता आज झेंडे दाखवायचा किंवा नुसता एक स्लोगनेरिंगसाठी नाही आहे. या पुढे आपण काय करू शकतो? आपलं लाडकं दैवत महाराष्ट्राचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याला दैवत का म्हणतात याबाबत मला थोडीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. त्यांचं जे दूरदर्शिता होती ते बहुतेक आपण आजपर्यंत कळू नाही शकत. त्या काळी त्यांच्याकडे जे घोडे त्यांच्या सैन्यात होते ते दक्कनी घोडे आणि मारवाडी घोडे याची सगळ्यात जास्त प्रजाती त्यांच्या सेनेत होती. आणि ते पण तेव्हा स्वदेशी घोड्यांना जास्त प्रोत्साहन देत होते. त्यांचा स्वतःचा कुत्रा, ज्याला वाघ्या म्हणायचे, तो पण एक स्थानिय प्रजाती होता. पण आपल्याकडे जर स्वतः आपण बघितलं, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आपल्या बाईकवर, कारवर लावून मिळवतो. का ती बाईक किंवा कार स्वदेशी आहे? आपल्याच प्रदेशातून किती मोठमोठे पुढारी निघाले. बाळ गंगाधर तिलक, गोपालकृष्ण गोखले जे स्वतः महात्मा गांधींचे मेंटॉर म्हटले जात होते, चाफेकर बंधू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर आणि खूपसे असे मोठे पुढारी जसे कर्वे, ज्योतिबा फुले, हे सगळे आपल्या प्रदेशाला लाभले. या सर्वांनी आपल्या प्रदेशासाठी, देशासाठी खूप काही योगदान दिलं. बाळ गंगाधर तिलक हे स्वतः म्हणायचे, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी घेणारच. आज स्वराज्याचा अर्थ काय? स्वतःचं राज्य. आपण खूपदा म्हणतो की परप्रांतीय आपल्या प्रदेशात येतात, खूप काय करतात, त्याच्यावर खूप वादविवाद होतात.
पण ते परप्रांतीयच झाले ना तरी आपल्या देशातलेच आहे. पण आपण कितीदा पैसा परप्रांतीयांनी पण विदेशी वस्तूंवर घालवतो. असं नाही की विदेशी वस्तू वाईट आहे, पण जेव्हा आपल्या देशात खूप काय बनतं, खूप काय उद्योजक आहे, तर त्यांना का नाही प्रोत्साहन दिलं जातं. अजून एका वर्षानंतर परत येणार आहे 1 मे. परत आपण महाराष्ट्र दिवस साजरा करू. पण या एका वर्षात तुम्ही आणि मी मिळून काय नाही करू शकत महाराष्ट्रासाठी, आपल्या राष्ट्रासाठी. आजपासून आपण एक वस्तू करू शकतो की आपण कुठेही आपला पैसा, कुठची वस्तू घेताना ती भारतीय, स्वदेशी किंवा महाराष्ट्र उद्योग जगातली असली तर त्याला सगळ्यात पहिला आपण पाठिंबा दिला पाहिजे. यामुळे आपण नुसता मराठा किंवा महाराष्ट्राला नाही, आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ. आपल्याला किती गर्व वाटतं जेव्हा सचिन तेंडुलकर जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्यासाठी नाव कमवून येतो. तसेच आपले उद्योग जगातले खूपसे तेंडुलकर आहे जे खूप काय मेहनत घेतात, महाराष्ट्रीयन सुद्धा आणि भारतीय सुद्धा. जर टाटाचा प्लांट चाकणमध्ये आहे तर त्याची कार आपण घेतो, तर त्यामुळे किती मराठी बांधवांना तिकडे नोकऱ्या किंवा रोजगार मिळतात. बजाजचा ऑटो प्लांट जे चाकणमध्ये त्यांचा इतका मोठा प्लांट आहे जे आफ्रिकामध्ये तरी बाईक पोहोचवतात. आपण किती जण आहे जे बजाजचे बाईक्स चालवतात किंवा TVSचे म्हणा किंवा महिंद्राचे. हे सर्वजण ज्यांचे प्लांट्स महाराष्ट्रात आहे, जे रोजगार देतात किंवा भारतात आहे, त्यामुळे आपला महाराष्ट्र सुद्धा आणि आपलं राष्ट्र सुद्धा पुढे जाईल. आपण 200 वर्ष इंग्रजांचं राज्य बघितलं, आम्ही त्यांची गुलामी केली. आपण ते परप्रांतीय नव्हते, परदेशी होते. आपण परप्रांतीयाशी लढू शकतो ते आपलेच आहे, पण परदेशांची कोण लढणार. ते पण व्यापारीच बनून आलेले आणि त्यांनी आमच्यावर राज्य केला. आजही आपण आपलं राज्य दुसऱ्यांना सोपवतोय. आज तुम्ही बघितलं की इराण वॉरमध्ये नुसता गल्फ ऑफ होर्मुझ बंद झाल्यामुळे आपल्याकडे येणारं तेल बंद होतं, महागाई वाढते. समजा उद्या दुसरं काय झालं आणि दुसऱ्या देशांकडून येणारे प्रोडक्ट्स जे आपल्या देशात येतात ते बंद झाले तर आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्याच देशातल्या उद्योग जगाला मोठं करायचं. त्यामुळे आपला राष्ट्र आणि महाराष्ट्र हा स्वावलंबी होईल. जर पुढच्या एका वर्षात एकच गोष्ट जर आपण केली मराठी म्हणून, कारण आपल्या पुढाऱ्यांनी ते आपल्याला सगळ्यात पहिली मार्गदर्शन दिलेलं की स्वतःच्या वस्तूवर स्वतःच्याच पायावर उभं राहायचं आहे, तर सगळ्यात पहिली स्वदेशी घ्यायला सुरू करा. आपण स्वतःच्या महाराष्ट्राला आणि राष्ट्राला पुढे घेऊन जाऊ. असंच जर तुम्हाला मराठी उद्योजक आणि भारतातले उद्योजकांना पुढे घेऊन जायचं आहे तर हा पॉडकास्ट डेफिनेटली लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर या मोहिमेत माझा साथीदार बना. तुमच्याकडे असं कुठचा मराठी उद्योजक असेल, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेल आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर मला त्याच्याबद्दल माहिती पाठवा. नुसता माझा फॉलोअर नाही, पण माझा फेलोअर बना. याबरोबरच तुम्हाला परत एकदा महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.